कृष्ण रूप पाहता लोचने हरी
धर्माचे पालन
Hare
धर्माचे पालन
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्षण उत्तरे हाती बाण घेऊन फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका म्हणे साना तोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलीकाय धातुं मुनींद्रहि समागत्त तिष्ठन्ति मानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संतांची त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांची केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुया देवा यावरी न करावा मेर मस्तक ही पायावरी यावर करी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तीन सिरे
तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत, टाकी झोळी पुढे श्वान तया माझे दंडवत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणावर वंदन करून, माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणावर वंदन करून, परमपूज्य सद्गुरू दादासाहेबांच्या चरणावर वंदन करून, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जीवांच्या चरणावर नतमस्तक होऊन, प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्व वंदे जगद्गुरु जगदवंदे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा या भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर जीवनामध्ये धर्माचं पालन करून पाखंडाची खंडन करणारी एक जात आहे. त्या जातीचं नाव आहे संत. अशा संतांचं कार्य आणि संतांचा असणारा इतिहास जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये ठेवतात. अभंगाकडे जात असताना थोडासा परिहार. चालत असलेला नामयज्ञ सप्ताह अनेक वर्षापासून आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आल्याची सेवा भगवान दत्तात्रेयाची सेवा म्हणून करायची आहे. त्याच्यामुळे इकडं तिकडं दुसरीकडे न जाता या अभंगामध्ये जशी सद्गुरू दादासाहेब बुद्धी देतील त्याप्रमाणे याचं आपल्याला चिंतन करायचं. ऐका. या कर्मभूमीवरील संत हे लक्षण कोणाला प्राप्त होतात, का प्राप्त होतात, कशामुळे प्राप्त होतात याचं लक्षण या अभंगात आहे. अभंगाकडे जात असताना 3 अवस्था कोणत्या सांगितल्या पाहत असताना महाराज, एक अवस्था आहे त्याला भगवान म्हणतात, दुसरी अवस्था आहे त्याला जीव म्हणतात, दोघांचं कार्य वेगळं आहे, आणि तिसरी अवस्था आहे त्याला संत म्हणतात. देवाला बोलवावं लागतं, जीवाला यावंच लागतं, आणि संत येतच असतात. देवाला का बोलवावं लागतं? ज्या ज्या वेळेस या कर्मभूमीवर अधर्म मातला गेला, धर्माचा नाश झाला, पाप नावाला ओघ झालं, नीतिमत्ता बुडाली, ज्ञान बुडाला, भजन बुडालं, यज्ञाधिक कर्म बंद पडले, त्याला पाप म्हणतात. आणि असा पाप ज्या वेळेस होतो त्यावेळेस त्या ठिकाणी नामधारकाला राहता येत नाही, ध्यानधारणा करणाऱ्या उपासनाला राहता येत नाही, सत्याचं जीवन जगणाऱ्याला तिथं राहता येत नाही. म्हणून तर त्याला प्रमाण आहे. जिथं असत्य आहे तिथं भले लोक राहत नाहीत, भले तिथे राहू नये. म्हणून अशा वेळेस सनत कुमारांनी भगवान परमात्म्याला आराधना करतात आणि त्याला या भूतलावर बोलवतात. देव येतो आणि आल्यानंतर देव विचारतो साधूंना, महात्म्यांना की मला का पाचारण केलं. त्यावेळेस ते सांगतात, देवा आम्हाला या जगामध्ये आता राहू वाटत नाही. का?
तुझं नाम घेणं अवघड झालेलं आहे. इथं सत्यानं वागणं अवघड झालेलं आहे. का? इथं अधर्म मातला गेलाय, धर्माची गलाणी झालेली आहे आणि दैत्य ओघ झालेलं आहे. आणि त्या दैत्यापासून आमचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी आम्ही तुला बोलवलं. देवा तुम्ही या. कालच झालं गीता जयंती, कालच असणार भगवान कन्हैयाने उपदेश केला की भगवंताचं का अवतार आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लामीन भवती भारत. कारण या भूतकालावर ज्या ज्या वेळेस अधर्म होतो त्या त्या वेळेस सरकाधिकाने देवाला बोलवतात आणि देव इथे येतो. आणि इथं आल्यानंतर फक्त काय करतो? धर्माची स्थापनाच करतो. धर्म रक्षावया स्थापना करतो आणि धर्म पालन करतो. धर्म रक्षावया अवतार घेशी. लक्ष ठेवा, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा बरं का. माझा अभंग एवढ्याच ह्याच्यावर आहे, माझं कीर्तनच तेवढं आहे. धर्माबद्दलच आहे, दुसरं काहीच नाही. धर्म रक्षावया अवतार घेते. देवाचं कार्य धर्म रक्षण करण्यासाठी. ऐका, आणि तुम्ही आम्ही जी इथं आलो आपल्याला काहीच नाही, आपल्याला कोणी बोलवलं नाही. आपल्याला फक्त 3 कारण आहेत. एक कारण आहे, आपल्याला या मनुष्य जन्माला येण्यासाठी आपली वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यावा. एक दुसरं कारण आहे महाराज, आपलं संचित देहत्व आहे प्रारब्धात अधीन. आणि तिसरं कारण आहे महाराज, आपला भोग, आपलं कर्म. नात्रे सांगतात ना, केले कर्म झाले त्याची भोगावया आले, उपजले गेले ऐशी. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला पण मनुष्य जन्माचे गुण कळाले नाहीत. त्यातला मंचिक मनुष्य दोरकींना आता जरा डोळे उघडले. एक खुशच झाले आता, पण मी जाईना तेवढं. काळजी करू नका. या मनुष्य देहाला आपण आलो. मग या मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्य देहाच्या गुणापासून आपण वंचित आहोत. का? आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय, कशासाठी मिळालाय? तर या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये धर्माचं रक्षण केलं पाहिजे, धर्माच्या नीतीनं आपलं जीवन जगलं पाहिजे आणि धर्माप्रमाणे आपलं आचरण ठेवलं पाहिजे. पण आपण मात्र इथं आल्यानंतर धर्मच विसरलो. थोडं बोलू का? ऐका, खरं खोटं कोणाला कळतं? खरं खोटं कोणाला कळतं? मनुष्य. मंचिक एवढं गुरुत्व नाही. मनुष्य. याडा पण कोण आली? आता जरा जमते. याडा पण कोण आली? याडा 3 आली, याडा पो आले. आधी एवढं गुरुत्व नाही. मनुष्य. ये म्हणता आगाले. इथं गिऱ्हाईकटले, मला लांब जायची गरज नाही. मनुष्य कुठं? याडा 3 आले, याडा ताग आले, याडा पण आले, याडा पो आले. एवढं मनुष्य. नैना होणे
అమ్మ ఉన్నాయి, తమ్ముడు ఉన్నాయి, బిడ్డ ఉన్నాయి, కొడుకు ఉన్నాయి. ఇది ఎవరికి గుర్తు? ఎవరు? మనుషులు. ద్రవ్యం ఉన్నాయి, బంగారం ఉన్నాయి. ఇది ఎవరికి గుర్తు? మనుషులు. ఇల్లు కావాలి, రొట్టెలు కావాలి, బట్టలు కావాలి. ఎవరికి గుర్తు? మనుషులు. పాప ఏమున్నాయి, పుణ్యం ఏమున్నాయి. ఎవరికి గుర్తు? మనుషులు. బరోబర్, మొత్తం గుర్తున్నాయి. పాప ఎవరు చేస్తుంది? మనిషి చేస్తున్నాడు. దావల ఎవరు కూతురు? ఎవరు కూతురు? మనుష్య పోతున్నాం. దావల మనుష్య పోతున్నాం. పాప ఎవరు చేస్తున్నాం? మనుష్య చేస్తున్నాం. అని ఈ జన్మల బంగారం దిగాను అని డబ్బులు దిగాను. ఎవరికి ఉన్నాయి? మనుష్య. పాప మనుష్య చేస్తున్నాం. మనుష్యకు మొత్తం గుర్తున్నాయి. ఇక ఈ పాప కొరంకి మా జన్మల అధర్మ ఆయన అని అధర్మ అయినాక ఈ మనుష్య జన్మ దొరికినా అంటే మహద్భాగ్యభావం. ఈ మనుష్య జన్మలో వచ్చినాక చుట్ట ఎవరు కావాలి అంటే పరమాత్మ చుట్టలు కావాలి. లేకిన్ మా పరమాత్మ చుట్టల్లో అత్త అమ్మ గుర్తున్నాయి, అక్క అమ్మ గుర్తున్నాయి. లేకిన్ భగవాన్ పరమాత్మ చుట్టలు. మనుష్య జన్మ దొరికినా అంటే ఈ జన్మలు వచ్చినా అంటే ఆ పరమాత్మకు చుట్టలు చేయాలి. ఆ పరమాత్మకు చుట్టలు చేయాలి. తుకోబర ఒక చెప్తుంది దేవతో సోయ అంటే మా భాగ్యం ఉన్నది. ఈ భాగ్యాలు వచ్చినాక ఆ పరమాత్మ చుట్టూ కావాలి మహారాజా. ఆ పరమాత్మ దగ్గర పోవాలి. లేకిన్ మా పరమాత్మ దగ్గర పోవడానికి పని లేదు. మా దగ్గర అధర్మం ఉన్నాయి, మా దగ్గర న్యాయం లేవు, మా దగ్గర మీమాంస లేవు, మా దగ్గర నీతి లేవు, మా దగ్గర ధర్మం లేదు. అది కొరంటే మా పరమాత్మ దగ్గర చుట్టలు మా ఏడా పొట్టున అంటే ఏం దర్బారు అవుతున్నాం. యమాస పహునా యమాస పహునా మా ఏమో భగవాన్ పరమాత్మ దగ్గర పోతుంది. ఏమో పొరంకి పోతున్నా అంటే మా దగ్గర అధర్మం ఉంది. జగ మరాఠీలో చెప్తున్నాను మహారాజా. ఎంచెల తిరుగుతాయి తిరుగుతాయి గుర్తున్నాయా? అది इतला डंक स्पर्श आहे ना ते त्रास होते मला. कपिल जेव्हा मला मारलं होतं आषाढी वारीत, मला पक्का आठवण आहे, मारलं होतं का नाही? रात्रभर चिव राहावं लागलं होतं. आधी ते इंचू जर असं चावलं तर माणसाला 24 तास बरोबर राहते. आणि ते इंचू चलत असताना असं वर करून चालतील. पण ते इंचू, तेवढं विषारी इंचू जर सापाला बघितलं तर काय करतं? सापाला जर पाम को गुर्त भेटते ना అంటే అది ఇట్లా పోతుంది ఇట్లా అని పామ్ అది తెన్నకు చూస్తేనే మహారాజా आक्रमण చేస్తుంది. स्वाहा. सापाला त्या इंचाला बघितल्याबरोबर इंचू नांगी टाकतो, साप त्याला गिळतो. कोणाला? इंचाला. म्हणून इंचापेक्षा विषारी कोण? पाम దగ్గర ఎక్క మహారాజా మంచి పాम అది स्पर्श చేసిన అంటే నీళ్ళు తాగడానికి पडले. आधी पाम को त्या सापाला 2 पायाची कोंबडी, त्याला तेलगुत काय म्हणतात? कुडीला आधी पाम दृष्टी भेटते ना అంటే ఆ పాము పోతకు ముంగట్ లేదు మరి అది కుడి స్పర్శ చేస్తుంది. అది ప్రాణం తీసుకుందాం, అది విషం మొత్తం లోపట. एवढी विषारी कोंबडी पण तिला कोण पचवतं? इंच्यापेक्षा दशपट साप विषारी
दशपट विषारीपेक्षा कोंबडी दशपट त्याच्यापेक्षा विषारी. आणि त्या कोंबडीला कोण पचवते? माणूस. किती पुण्य माणूस, किती विषारी असेल हो. अधर्म याचं नाव आहे महाराज. अधर्म याचं नाव अधर्म आहे. म्हणून अधर्म या शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्याला ज्ञान आहे, आपल्याला धर्म माहित आहे, आपल्याला नीतिमत्ता माहित आहे, आपल्याला शास्त्र माहित आहे, पण आपण त्याचा विचार करत नाही. आणि त्याचा विचार करत नाही म्हणून आपण यमाचा पावना. आणि अलीकडे मनुष्य ज्ञान इंद्रियाला घाण ठेवल्यामुळे माणसाची किंमत पशुला आली. माणसाची किंमत पशुला आली. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे, पण आता ते बसणं गेले. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. मला सांगा ना, आता पशु पाप पुण्य करायला का मानव? होय कपिल देवा. पाप कोण करायला? आता कालपुरा नांदेड जिल्ह्याचं चिमुकली किती वर्षाची होती? 4 वर्षाची चिमुकली होती. त्याचंच नाव आहे पाप. अधर्म त्याचंच नाव आहे. पाप करणारा मनुष्य आणि पाप मनुष्य करायला लागला का? आपल्या नीतीला विसरला. पाप मनुष्य करतो, अधर्म मनुष्य वागतोय, आणि म्हणून मानवाची किंमत पशुला गेली. मानवाची किंमत पशुला गेली. खोटं वाटत असेल? परवा 19 तारखेला मी हैदराबादला गेलो. मी माझं गेलतो ना, 19 हैदराबादला गेलतो. आणि नेमकं आमचं कीर्तन होतं बाबूलाल रेड्डी नगर श्रीराम कॉलनीमध्ये. आणि आम्ही मध्ये बोळात प्रवेश केला. तिकडून एक गाडी आली. गाडी आल्यानंतर आम्हाला साईडला घ्यायला सांगितलं. घेतलं की काच खाली केलं. गाडीतून काच खाली केल्या. त्या गाडीतून 1-2 पाय बाहेर काढले. हुक्का रोड कालीतला बैठक भेटेल. आणि इथला मुंगटाची महाराजा चष्मा होऊन एवढं तुम्ही घातले होते तसं मोठं, असं मोठा चष्मा घातलेला. मला नवल वाटलं, कुत्र्याला चष्मा माणसाला नाही. मनुष्य कुले महाराजा कुक्का को चष्मा. आधी चष्मा म्हणजे माकू येईल महाराजा. ఆ కుక్కకు కిందికి తీసుకుంటే సమయంలో మరొక 2 వచ్చింది. ఒక్క దగ్గర అది రైఫల్ ఉన్నాయి అని ఒక్కటే వచ్చింది. 2 వచ్చినాక ఒకటి ఇట్లా అది బెల్ట్లో తీసుకుంటే కిందికి తీసుకున్నాం. కిందికి తీసుకుంటే సమయం మక్కమని టాగేది. అది టర్కీ టాగేది తీసుకుంటే ఇట్లా సాఫ్ చేసుకుంటాం. సాఫ్ చేస్తే సమయంలో విచారం చేసిన, రే మా స్నానం చేసిన అంటే చిరరాలు లేవు, మంచి బట్టలు లేవు అని ఏడామట్ల టర్కీ టాగేలు ఉన్నాయి. విచారం చేసిన, అరే సార్కు చెప్పింది, సార్ ఇది ఏం కొరంకి ఉన్నాయి మహారాజా, ఇది ఒకటే పని ఉన్నాయి. ఈ సేవా చేసేందుకు మాకు 80,000 पगार ఉన్నాయి. ఎవరు? कुत्र्याची सेवा करायला 80,000 पगार. कोणाची? कुत्र्याची. माणसाला चप्पल लेवायला नाही. काय अवघड आहे विचार ना. त्यात ओळख झाली म्हणजे थोडंसं बोललं त्याला ड्रेस बघून. त्याला मी पुन्हा विचारलं, सर म्हणजे याचं काय काय आहे नित्यनेम? त्यानं सांगितलं, सकाळी 3 లీటర్ दूध, 3 లీటర్ పాలు, 1 బిర్యానీ, నీ ఇప్పుడు మాకు తినడానికి రొట్టెలు టైంలో పొద్దున్న రొట్టెలు. ఒక మనిషి అది ఏం కొరంటే అంటే ఆ కుక్క ఎవరు దొంగ చేసినా అంటే అది తీసుకువస్తుంది. चोराला कोण पकडते? आता हुशार कोण आहे? हुशार कोण आहे? आणि इथं तो बरं सांगतात पशु काय पाप. मला काय सांगायचंय नीट आहे का? मानवानं अधर्म विसरला म्हणजे धर्म विसरला, अधर्माच्या पाठीमागे लागला, न्यायनीती विसरली, शास्त्र विसरले, पुराण विसरले, जीवन विसरायला लागले. आणि विसरत असल्यामुळे मानवाची किंमत अधोगतीच्या कडे चाललेली आहे. पशुला किंमत यायला लागली. त्यावेळेस देवाला चिंता वाटली. देव म्हणला, एवढा सुंदर नरदेह प्राप्त झाला, पण या नरदेहाला येऊन याला काहीच नाही, याला आपण मार्ग दाखवलं पाहिजे. आणि मार्ग दाखवलं पाहिजे म्हणून भगवान परमात्मा आपलं रूप बदलले. आणि रूप बदलून भगवान या मृत्यू लोकामध्ये तुकोपराय, ज्ञानोपराय, नाथराया महात्मा आधी या अवस्थेमध्ये आणि तुकोबरा या भूतलावर अवतीर्ण झाले. त्यालाच प्रमाणे देवते संत, देवते संत
देवाला संत रूप का धरावं लागलं? कारण मनुष्य जन्माला येऊन ज्ञानापासून वंचित झाले, धर्मापासून वंचित झाले, पाप नाव शब्दाला ओघ करायला लागले, नामयज्ञ बंद पडायला लागले. त्यावेळेस देवाने संत रूप धरले आणि संत रूप धरून काय केलं? या जगामध्ये अवतार केला. केवळ कशासाठी? उद्धराया जन जड जीवा, या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत येतात. आले महाराज. त्यांना कोणी बोलवलं नाही, त्यांना कुठलं कर्म नाही, त्यांना कुणाचं काही नाही, ते स्वतंत्र आहेत. आणि स्वतंत्र असल्यामुळे इथं अवताराला आले. आणि आल्यानंतर जीवनामध्ये पहिलं कार्य करायला लागले. कोणतं? अभंगाच्या पहिल्याच्या धर्माचे पालन पालन करणे. काय करणे? आता पहिला प्रश्न आहे तुम्हाला, धर्म म्हणजे काय? आता आपल्या टोक्यामध्ये 80% फॅट आहे सगळ्याच्याच. धर्म म्हणजे आपण काय समजतो? पिवळा, निळा, पांढरा, हिरवा आणि भगवा. आपण काय समजतो? धर्म म्हणजे कलर. आम्ही हिरव्याचे नाही, आम्ही नाही, आम्ही पांढऱ्याचे, आम्ही पिवळ्याचे, आम्ही निळ्याचे, आणि आम्ही जोरात म्हणतो आम्ही भगव्याचे. किती लवकर म्हणलो, हे निव्वळ खोटी बातमी. हे नाही ना, याचं नाव धर्म नाही. धर्म म्हणजेच आपल्याला आणखी कळलं नाही. धर्म म्हणजे नीती. सांगतो ते धर्म नीतीचा संकेत. समाधान
ते धर्म, नीतीचा संकेत. धर्म म्हणजे भगवान आहे, धर्म म्हणजे हिरवा नाही, धर्म म्हणजे लाल नाही, पांढरा नाही, निळा नाही. महाराज धर्म म्हणजे नीती. ऐका, थोडं थोडं तेलगू बोलतो मध्ये मध्ये, झोप येऊ लागली. ऐका, धर्म म्हणजे नीती, आणि नीती म्हणजे काय? आचरण. नीती म्हणजे आचरण. आता मला सांगा, शास्त्र सांगतं, पुराण सांगतं, वेद सांगतं, संत सांगतात, आणि आतापर्यंत आपण ऐकत आलो, या मनुष्य देहाला आल्यानंतर देवाची प्राप्ती केली पाहिजे. आता देवाची प्राप्ती केली पाहिजे, मग देवाची प्राप्ती करण्यासाठी या जगामध्ये सर्वात पहिलं देव कोण आहे? हे मनुष्य जन्मला चिन्ह भगवान परमात्मा प्रत्येक गाव, आणि भगवान परमात्मा गावाले, आणि ते भगवान परमात्मा दर्शन गावाले ಈ ಜಗಲು ಪಟ ಫಸ್ಟ್ ಭಗವಾನ್ ಇವರುನೇ. ಲೇದ್ 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 आदिनाथ उमा बीजा प्रगट फस्ट भगवान कोण आहे? जगतामध्ये शास्त्र दृष्टीनं, वेद दृष्टीनं, पुराण दृष्टीनं, संत दृष्टीनं या जगतातला पहिला दैवत कोण आहे? कळणाच गेलो तुम्हाला, जाऊ दे, मी म्हणूनच टाकतो आता. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, आणि मग सोमदेव भव. याचा कितवा नंबर आहे? 5 क्रमांक. फर्स्ट क्रमांक लिहू. ಈ ಜಗಲ ಚಿನ್ನಕ ಭಗವಾನ್ దగ్గర పోవాలంటే ఫస్ట్ భగవాన్ అమ్మ ఉన్నాయి మరి. ఎవరు? అమ్మ नैना. बरोबर काय जमलं आता. मग मराठी येत नाही का? मग बोलणं गेलो आता, तेलुगुत बोललो की बोलायची मराठी. फर्स्ट भगवान, अम्मा, सेकंड नाही. बरोबर. ఫస్ట్ పొద్దున్న నిద్రకి లేచిన అంటే ఫస్ట్ దర్శనం ఎవరు తీసుకున్నారు? ఎప్పుడు తీసుకొచ్చినా ఫస్ట్ మహారాజ్ దర్శనం అమ్మాడి, రెండో దర్శనం దర్శనం అయిందా? అది చెప్పింది అది కోరంకి ఆధారం, అది కోరంకి ఆధారం. మన చెప్పండి శాస్త్ర చెప్తున్నాం. అరే ఈ మనుష్య జన్మలా వచ్చిన అంటే ఆ పరమాత్మ దగ్గర పోవాలి అంటే ఫస్ట్ అమ్మది భగవాను, అది అమ్మది కాలు కాదు, అది కాలు ముఖ్యంకి అమ్మకు తినంకి పెట్టాలి, అమ్మకు ప్రేమ మాట్లాడాలి, అమ్మ కొరంకి ఆనందంగా ఉండాలి. లేకిన్ ఇప్పుడు కలియుగంలో అమ్మ వద్దు, భార్య కావాలి. बरोबर. आई वडील कुणाला नको आहेत महाराज, आणि आई वडील नको आहेत म्हणूनच अधर्म मातायला लागला. अधर्म
सांगा ना, आम्ही जेव्हा आळंदीला शिकायला होतो, आळंदीत एक तर वर्गाश्रम होतं नव्हतं महाराज, एकही वर्गाश्रम नव्हता आळंदीत. अनाथ आश्रम होते, नाही गेलं तर भारतीय शिक्षण संस्था. आता आळंदीत 2 वर्गाश्रम आहे. याचं नावच आधर्म आहे. अनाथ आश्रम बंद झाले आता, कारण का आता वृद्धाश्रम निघाले का. याचं नाव पाप आहे. खऱ्या देवाला विसरलो आणि ढोंगे देवीच्या मागे लागलो. खरा देव आहे, शास्त्र सांगतं मात्र देव भव. म्हणून अम्मादी शिवाजी ఇప్పుడు ముత్తం కీర్తనకు వచ్చింది మాకే పెద్దవను మా చిన్నవను. ఇప్పుడు ముత్తం కీర్తనలు వచ్చింది, ఇక్కడ అమ్మది వచ్చింది, ఇక్కడ నువ్వు వచ్చింది. అమ్మకు దర్శనం చేసి వచ్చినావు. ఎట్లా సప్తా చేయాలి, ఏం తీర్థయాత్ర చేయాలి, పండర్పూర్ వారి ఎట్లా కావాలి మరో లేవు. అది పుణ్యం కావాలి అంటే ఫస్ట్ దర్శనం అమ్మది, 2 దర్శనం నాయన. అబ్బా బరోబర్. అప్పుడు రేపు పొద్దున్న ఎవరు దర్శనం తీసుకుంటారు, అమ్మది. సెకండ్ డైలీ కరెక్ట్. ఇప్పుడే కీర్తన దాకా ఈ మండపతిలో బయటకు పోయినా అంటే అమ్మా మీకు అట్లా లేవు మహారాజా. భజన కావాలి అంటే మా బాలు మహారాజు భజన చేస్తున్నా అంటే ఎవరు కరప. ఇప్పుడు ఇక్కడ శ్రీను మహారాజు ఉన్నాయి, మౌలి ఉన్నాయి, మా అప్ప గుండప్ప స్వామి ఉన్నాయి. ఇది ఏం కొరంకి, అది అమ్మ దర్శనం చేసి వస్తున్నాం. ఎప్పుడు అన్నా మహారాజ్ ఈ అమ్మ ఇక్కడ లేవు, మహారాష్ట్రలో ఉన్నాయి, మహారాజ్ ఇక్కడ ఉన్నాయి, మా ఊర్లో లేవు మహారాజ్. అట్లా లేవు. ఈ హృదయ లోపట మన ఉంది. ఈ మన అంతఃకరణ లోపట అమ్మ ఎడా ఉన్నాయి. ఏం పని చేస్తూ ప్రతి ఊరితోనే మహారాజా అమ్మది దర్శనం తీసుకుంటే టాల తీసుకున్నాను. అప్పుడు భజన వస్తుంది. ఇస్కూల్లో పోతే సమయంలో ఎవరు దర్శనం తీసుకున్నారు, అమ్మ నైనాది. ఈడ దర్శనం తీసుకుంటే స్కూల్లో పోయినా అంటే ఎవరిది, టీచర్ది, గురువుది దర్శనం తీసుకున్నారు. ఇప్పుడు టీచర్కు సార్ ట్రేడ్ ఉన్నాయా లేదా, ఇప్పుడు గేమ్ స్టార్ట్ చేయాలి. జ్ఞానం వస్తుంది. అది ఆధారము ఉంది. ధర్మశాస్త్ర చెప్తున్నాం. ఈ మనుష్య జన్మలో వచ్చిన అంటే ఫస్ట్ అమ్మ సేవ చేయాలి, 2 నైనా సేవ చేయాలి అని 3 సేవ మహారాజ్ గురురాజు సేవ చేయాలి. ఈ గురు సేవ చేసే సమయంలో ప్రతి జీవకునికి ఇది ధర్మం ఉన్నాయి. ఈ ధర్మల ఫస్ట్ ఆచరణ ఎవరు చేస్తున్నా అంటే संत महात्मा धर्माचे पालन आणि करणे पाखंड करणं आधी सेवा जैसे बल प्रकट आहे नंका प्रति जीव कोरके अनुभव जे असतो ना महाराजा अनुभव आले अंगा ते या जगा देतसे आधी कोरके तुको बरं ना अरे बाबा मग फर्स्ट अनुभव जेसे ना आणि अनुभव ఏం చేసినంటే ఈ మనుష్య జన్మలా వచ్చినంక ఈ సంసారం వచ్చినంక ఈ సంసారం బాగలేదు అది కొరంటే సంసారంలో దూరం పెట్టేంకే భగవాన్ పరమాత్మ సేవ చేస్తే సమయ అమ్మది సేవ చేసి నైనాది సేవ చేసి సద్గురు సేవ చేసి आणि ज्ञान వచ్చినారి జ్ఞాన సేవ చేసి భగవాన్ పరమాత్మ దగ్గర పోయినా అది కొరంకే మా దగ్గర ధర్మ ప్రతిపాలన आहे అది ధర్మ కొరంకే ఇప్పుడు మా దగ్గర సామర్థ్య వచ్చింది ఆ సామర్థ్య కొరంకే महाराजा प्रति जीव को చెప్తున్నాం अरे बाबा ये मनुष्य जन्माला వచ్చిన धर्म जीव असं सांगत असताना फक्त एक काम केले कोणतं माहिती आहे का पालन धर्माचे केले पण केल्यानंतर पाखंड्याचं खंडन केले पाखंडी कोणाला म्हणतात ज्याची बुद्धी दुष्ट आहे दुराचारी आहे अधर्मिक आहे आणि अशीचे असतात त्याला पाखंडी म्हणतात त्याला काय म्हणतात पाखंडी कळत नसेल तर मी उदाहरण देतो थोडंसं उदाहरण देतो बघा काय या जगामध्ये या सृष्टीमध्ये या वैष्णव संप्रदायामध्ये पहिले संत कोण आता जमलं बघा जाऊ द्या तुम्हाला कळत नसेल तर कीर्तनकार सगळे सांगतात ना हे नारदाची गादी कोणाची गादी नारदाची पहिले संत नारद महात्मा आपल्या जीवनामध्ये धर्म पालन केले आणि धर्म पालन केल्यामुळे आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला सद्गुरूचा आशीर्वाद मिळाला आणि नारदाला त्रिभुवनामध्ये भ्रमण करण्याचा अधिकार मिळाला नारद महर्षी त्रिभुवनात भ्रमण करायला लागले आणि भ्रमण करत असताना एक दिवस त्यांची इच्छा झाली कैलास पर्वतावर जाण्याची
आणि महर्षी नारद कैलासात गेले. कैलासात गेले असताना कैलासामध्ये भगवान ध्यानाला होते. कैलास भगवानपती शंकर ध्यानाला होते. त्या भगवंताच्या जवळ गेले, दोन्ही हात जोडलं आणि त्यांची स्तुती करायला लागली. स्तुती करत असताना नारद महर्षी म्हणतात, कैलास राणा शिवचंद्र मोळी फणीवर माता मुक्ती जरारी कारुण्य रूपम करुणा विस्तारी तुझवीन शंभू मज कोण तारी तुझवीन शंभू मज कोण तारी. भगवान ध्यानस्थ असल्यामुळे नारदाला काही भगवंताचं बोलणं झालं नाही. चला म्हणे मातेचं दर्शन घ्यावं आणि नारद महर्षी सहज आत गुंफेकडे निघाले. माता पार्वती बसलेली होती. माता पार्वतीच्या जवळ आले. आल्याबरोबर मातेचं दर्शन घेतलं. पार्वती मातेचं दर्शन घेतलं. पार्वती माता म्हणायला लागल्या, नारदा आपलं आगमन कुणीकून झालं? कुणीकून झालं म्हणल्यानंतर नारदाने सांगितलं, मृत्यू लोकातून आलो म्हणे. कुठून आलो? मृत्यू लोकातून कैलासात आलो. कैलासात आलो म्हणल्यानंतर पार्वती माता बोलता बोलता नारदाला म्हणले, नारदा या मृत्यू लोकांमध्ये सगळीकडे तुम्ही फिरलात का? तो सगळीकडे फिरलो म्हणे. सगळीकडे फिरलो म्हणल्यानंतर तिनं म्हणले, नारदा आमच्यासारखी पतिव्रता मृत्यू लोकात कोणी नसेल म्हणे. कोण म्हणलं? माझ्यासारखी पतिव्रता या भूतलात कोणी नसेल. नारदच होते. नारदच होते. नारदानं सांगितलं, मैया तुमच्यापेक्षा मृत्यू लोकात लई पतिव्रता आहेत. तुमच्यापेक्षा लई पतिव्रता आहेत. लई पतिव्रता आहेत म्हणल्यानंतर पार्वती म्हणायला लागली, अरे नारदा मृत्यू लोकात अशी कोणती पतिव्रता आहे जी माझ्यापेक्षा विशेष आहे? माझ्यापेक्षा विशेष आहे. त्यांनी सांगितलं, खरं सांगू का, या जगतामध्ये तुमच्यापेक्षा पतिव्रता जर कोण असेल तर या मृत्यू लोकांमध्ये अनुसया आहे. कोण आहे? अनुसया. अनुसया आहे म्हणल्यानंतर मग मात्र पार्वती ऐकली नाही. पार्वतीनं पुढे प्रश्न केला. पार्वती म्हणायला लागली, अनुसया कशाहून पतिव्रत आहे? कारण अनुसया एवढी पतिव्रत आहे, तिच्या सर्व अंग पतिव्रताच्या बलानं बलवान झाले. बलवान झाले. तिच्याकडे एवढी ताकद आहे की ती जर सेवा केली ना, तिच्या सेवेवर सूर्य सुद्धा स्थिर होतो म्हणून. दुसरं प्रमाण सांगू का तुम्हाला? तुकोबाराचं प्रमाण. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. जी पतिव्रता आहे ना तिची देवावर सत्ता आहे. एवढी ताकद त्या अनुसयाची. त्याने म्हणे एवढे आहे हे तुला कशावरून माहित? तुला कशावरून माहित? त्यावेळेस मात्र नारद महर्षी सांगतात, मैया म्हणे तुम्हाला सांगू का मी थोडं द्वापार युगातलं सांगतो म्हणे. आताच जाऊ द्या. द्वापार युगात म्हणे काय की अनुसया सामान्य स्त्री नाही म्हणे. अनुसया सामान्य स्त्री नाही म्हणे. आणि या स्त्रीचं बल लय मोठं आहे. म्हणजे कसं मोठं आहे सांगतोय का म्हणे. रामायण माहिती आहे का म्हणे. रामायण. पार्वती म्हणजे आमच्या देवाचे गुरु आहेत म्हणे. आमच्या नवरदेवाची कोण? आता तर सांगा ना, मराठीत बोललो कपिल देव. पार्वती म्हणते माझ्या नवरदेवाचे गुरु आहेत. कोण? रामप्रभू. आणि माहित आहे मला रामायण माहित आहे. रामायण माहित आहे ना, ऐका म्हणे तिचं बल सांगतो. आणि सांगतो म्हणल्यानंतर महाराज काय झालं माहित आहे का? मला जास्त रामायण सांगायचं नाही, 1 मिनिटात विषयावर यायचंय. ऐका. रामप्रभू गादीवर बसणार होते. तेवढ्यामध्ये कुबुद्धीची कोण? मंथरा कोणाजवळ आली? कैकेयी जवळ आली. आता मला जास्त इतिहास वाढवायचा नाही, तुम्हाला माहित आहे, पण मला पुढे जायचं, मुख्य विषयाकडे जायचं. कैकेयीच्या जवळ आली आणि कैकेयीला सांगितलं, येडे रामप्रभू गादीवर बसणार आहेस आणि तू त्याची दासी होणार आहेस. तिनं म्हणली का ग? म्हणे राम जर गादीवर बसला तर रामच्या आईला मोठेपणा मिळतो म्हणे, कौशल्यला तुला मिळणार नाही. येडेस म्हणे भरत जर गादीवर बसला तर तुझा रुबाब चालते. बायाचं दोष का हलकट इथल्या सोडून बाहेर. कळत असलं ते, कळत नसलं तर बरं ऐका. लगे डोसकं पेटलं. रामप्रभूच्या जवळ गेले.
रामप्रभू आनंदित होते, मातेचं दर्शन घेतलं कैकेयी मातेचं. आणि कैकेयी मातेला म्हणायला लागले, मैया आणि मी आता राजगादीवर बसणार आहे. अरे बाळा, माझं ऐकशील का? नीचे शब्द आहे का? माझं ऐकशील का? मी चैतन्य रामायणातली कथा सांगलो बरं का, तुम्हाला ग्रंथाचं नाव सुद्धा सांगतो. माझं ऐकशील का? ऐकशील का म्हणले, आता राम सांगितले मी तुझं पुत्र आहे, तुझं जे वचन आहे ना ते माझं पालन आहे, तू माझी देवते आहेस आणि त्याच्यामुळे मी तुझं पालन करतो. सांग काय? काही नाही म्हणे, तू वनवासाला जा आणि माझ्या भरताला गादीवर बसू दे. एवढंच मागितलं माझं. कोण मागितलं? कैकेयी. राम प्रभू लगेच महाराज वनवासाला जायचंय ना माता, कसं जाऊ सांग ना, कसं जाऊ सांग म्हणल्यानंतर जवळ कुबुद्धी होतीच मंत्रा. तिनं सांगितलं वनवासाला जात असताना कपडे लिवत नाहीत, वनवासाला जात असताना बंगारम वधू, सोनं नको, द्रव्य नको, चप्पल नको आणि वनवासाला जात असताना वलक धारण करून लिवायचे. वलक धारण करायचे. वलक म्हणजे कातडी. कोणाची? केळीच्या झाडाला कोणतं म्हणतात? आरटी. हा बरोबर आहे की? हा नाही, मला कवा जाते निष्ठ करून मी बोलायचं नाही थोडं. आरटी चेटू आधी चेटू द्यायचे वलक आधी शरीरला भेटले. चप्पिल महाराज, चप्पिल आणते रामप्रभू महाराज कैकेयी माता केले दूरम पोयनम मुत्तम बट्टल किंदी भेटेन बंगारम किंदी मुत्तम आईनंका महाराजा आधी आरटी चेडू चट्टू देगर पोयनम आधी कट जैसे शरीरला भेटेन महाराज. आणि केसाला काय म्हणतात? तिला वडाचं दूध लावलं. आता वडाचं म्हणजे कोणाचं सांगू मी? वडाचं दूध लावलं वडाच्या दूध. एवढं लावल्यानंतर रामप्रभू कौशल्याच्या महलात गेले महाराज. कौशल्यानं पाहिले एवढं मोठं चेहरा, अवस्था पाहिली. मी कौशल्या विचार लागले, काय झालं? आगाई, मी कैकेयी मातेचं वचन पूर्ण करतोय, मी धर्माचं पालन करतोय, माझ्या आईची इच्छा आहे मी वनवासाला जावं आणि भरतची गादीवर बसावं, मी चाललो, तुझी आज्ञा दे. कोणी आईला वाटलं महाराज, पण कौशल्यानं असे वचन दिला. सौमित्रीच्या महलात गेले. सौमित्रीच्या महलात जाऊन सल्या महाराज सौमित्रा मातेचं दर्शन घेतलं. सांगितलं, मैया मी वनवासाला चाललो. तिनं म्हणली थांब. त्यानं म्हणलं थांबत नाही, एक माझा एक म्हणे. एक कैकेयीचं ऐकलंस ना, आता एक माझा एक. सौमित्रा म्हणाली, काय? तू वनवासाला जात असताना याला घेऊन जा. कोणाला? लक्ष्मणाला. याला घेऊन जा म्हणे. त्यानं म्हणलं नाही नाही, वनवास मला आहे. तिनं सांगितलं कैकेयीचं एक ऐक आणि माझं एक आहे, दोघांचं वचन पूर्ण कर. त्यानं सांगितलं, पण वनवासात जात असताना हे रेशमी कपडे जमत नाहीत, हे राजमुकुट जमत नाही, हे स्वर्ण जमत नाही, काही जमत नाही, या ड्रेस मध्ये जावं लागतं. लक्ष्मणानं तेवढंच ऐकलं. त्याचंच नाव आहे बंधुप्रेम. नुसतं ऐकलं आईचं आणि रामाचं बोलणं. आत गेला, सगळे कपडे उतरला. उर्मिलेला सांगितलं, मी माझ्या दादा सगळे सेवा करायला चाललो, तू चिंता करू नकोस. निघाले महाराज. लगेच त्यांनी वल्क धारण केले. हे दोघं धारण करून निघाले. दोघं निघाले, आले बाहेर महाराज. दशरथजी तिकडे पडले. मला रामायण पूर्ण सांगायचं नाही. बाहेर आल्याबरोबर रामप्रभूची अर्धांगिनी सीता मैया नुसतं दुरून ऐकली कानानं. आत गेली होती. वस्त्र सगळे काढून टाकले होते, वल्क धारण केली होती, जटा बांधली होती आणि बांधून रामाच्या समोर आली. रामाच्या समोर आल्यानंतर रामप्रभूनं पाहिले. सीतेला म्हणायला लागले, अगं सीते, राजमहालात जायचं नाही, पुण्यात सोयऱ्याच्या इथं जायचं नाही, कुठं जायचं नाही, वनामध्ये जायचंय, चप्पल लेवायचं नाही, काहीच नाही. तू हे काय केलीस म्हणे. तिनं सांगितली, खरं सांगू का? धर्म आहे म्हणे. कोणतं धर्म आहे? तर पत्नीचं धर्म आहे. पतीला दुःख आलं की ते पत्नीनं भोगलं पाहिजे आणि ती जर त्या अवस्थेमध्ये राहिली तर तिला पतिव्रता म्हणतात म्हणे. पण पतीची या मता अनुसरणी पतिव्रता म्हणजे मी पत्नी आहे तुमची, अर्धांगिनी आहे, मला या कपड्याची गरज नाही, या वल्काचीच गरज आहे. मी वनामध्ये येणार. रामप्रभू पुन्हा शब्द टाकतात, तू सामान्य नाहीस ग, तू जनकाची नंदनी आहेस, दशरथाची सून आहेस, सूर्यवंशी कुळाची तू असणारी भाग्यराणी आहेस, तुला हे शोभत नाही. तिनं सांगितले, मी पत्नी आहे. जिथं पती तिथं कोण? आता पत्नी दुसरीकडे, पती दुसरीकडे, पतिव्रता धर्म. कुठे महाराज? याचंच नाव अधर्म आहे, याचंच नाव
अधर्म आहे. माता निघाली, मला वाढवायचं नाही, निघाल्या मला वनवासाला निघाल्या. तिघ निघाले, रामप्रभू लक्ष्मण आला सीतामया. मुक्काम दर मुक्काम करत 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 आत्रेय आश्रमाला आले. मला जिथं जायचं तिथं जातो ना, दुसरीकडे कशाला जातो. आत्रेय आश्रमाला आले. आत्रेय आश्रमाला आल्यानंतर आणि अनुसया मातेनं पाहिल्याबरोबर धावत गेली आणि गेल्यानंतर म्हणले, ए जनकी, ए दशरथाची जनकी नंदनी, दशरथाची सून, आणि हे काय कारण केलीस म्हणे. इकडे 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 जवळ घेतलं, आलिंगन दिलं मला. आलिंगन दिल्यानंतर तिला मध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर जेव म्हणले. तिने सांगितले, मला जेवता येत नाही. का? माझे पतिराज अन्न सेवन करत नाही. आणि आता ही 4 पाहिलं पणपणाटे पुढे इडली डोशा, लिओ चाय आहे रेडी. हे कुठला धर्म आहे महाराज? याचंच नाव अधर्म आहे. धर्म त्याचं नाव नाही. पती जेवल्याशिवाय पत्नीनं जेवली. तिने सांगितले, माझे पती जेवत नाहीत, मी जेवणार नाही. तेवढ्यामध्ये महाराज बघितली तिच्याकडे, एवढी सुंदर अवस्था, पण हे उलक धारण केलेली. आणि ती म्हणायला लागली, सीते, माझा एक मुख्य विषय सांगला बरं का, थोडा ऐका, 1 मिनिट. ती अनुसया म्हणते, माझा ऐक, हे माझे वस्त्र तू लेव, माझे वस्त्र तू लेव, माझी बट्टल तू लेव, माझा चिरा लेव. तिनं म्हणले, माझ्या पतीला ते ड्रेस नाहीत, मी घालू शकत नाही. तिला म्हणतात पतिव्रता. आणि आपण जर आता कुठे यात्रेला गेलो ना, आणि यात्रेवर येत आहे त्या स्टँडवर सोयरागटला राम राम केलं, त्याच्या घरला गेलो की 2 आयर घेऊन येतात. कुठला धर्म आहे महाराज? कुठला धर्म आहे? पती राजाला सामान्य अवस्था, पत्नी एवढी नाही जमत, नाही जमत, नाही जमत, नाही जमत. तेवढ्यामध्ये अनुसया उठल्या आणि रामप्रभूच्या जवळ गेल्या आणि रामप्रभूला सांगायला लागले, रामा, माझा पुत्र आहेस का तू? हो म्हणे, आई तुमचा पुत्र आहे. मग पुत्राने आईचं ऐकलं पाहिजे, शास्त्र सांगते. हो म्हणे, आईचं ऐकूनच वनवासाला आलो म्हणे, आईचं ऐकूनच लक्ष्मणाला घेऊन आलो. आता तुमचं काय ऐकू? माझं एक ऐक, या नंदनीला आणि ओळख नको, माझे वस्त्र देते. तिला काय देते? वस्त्र देते. मी तिला एक कपडे देते, एवढे कपडे लिहते. त्यानं म्हणलं, आई खरं सांगू का, मी तुमच्या शब्दाला भागी जाणार नाही, पण ऐका, आम्ही वनवासी आहोत, आम्ही वनवासी आहोत आणि या वनामध्ये आम्ही काठी कुपाट्याने हिंडणार आहोत. तुम्ही जर एक वस्त्र दिला आणि त्याला जर काटा लागला, फाटल, आणि फाटल्यानंतर तिचा शरीर दिसल, आणि जर पत्नीचं शरीर दुसऱ्याला दिसलं तर पतीची लाज जाते. कोणाची लाज जाते? पतीची. आणि म्हणे ही अवस्था होईल, मला या कपड्याला नकोय माता, नकोय म्हणल्यानंतर त्या अनुसयाचे शब्द आहेत. ऐका बरं का, मुख्य शब्द. अनुसया सांगते, येड्या, हे कपडे पतिव्रतेचे. कोणाचे? पातिव्रतेचे. हे कपडे मी सीतेच्या अंगावर घालते, या कपडे कधी फाटत नाही. असले कपडे आम्हाला पाहिजे. धोत्र मिळवत असले आम्हाला, कधीच मला जोकला फाटणार. मला 3 महिन्यात फाटून चालेल, किती बारी आहे. तिनं सांगितली, किती दिवस झालं तरी फाटत नाही. त्याने म्हणले, आई बरं झालं, फाटत नाही, तुमचं म्हणणं ऐकतो, पण पाऊस पडला तर? म्हणजे स्त्री आहे ना, एकच कपडे आहेत वनामध्ये आणि 14 वर्षाचा वनवास काटायचा आहे. जर पाऊस पडला, आता पाऊस पडल्यानंतर या कपड्यावर पडेल ना, मग पडल्यानंतर हे ओलं होतील की म्हणे, आणि कपडे जर ओले झाले तर शरीर दिसेल. रामप्रभू म्हणल्यानंतर त्या अनुसया म्हणते, हे सामान्य देगलूर मधून आणलेले नाहीत म्हणे, हे मधूर मधून आणलेले नाहीत, हे स्वतःच्या तपाने तयार केलेले. पाऊस पडेल, गारा पडतील, पण हे एक थेंब पडलं तरी भिजणार. कोणाचं बोले? हा, पतिव्रतेचे, धर्माचं बोले मी बोलतो. त्याने पुढे गेले, म्हणे, माता, जर पाऊस पडूनही भिजत नाही, फाटत नाही, यदा कदाचित आगळीतून आम्हाला जायचं असेल तर? त्याने सांगितलं, हे सांगू का, ही पातिव्रत आहे रे, ही जिच्याकडे तप आहे ना, तिथं कोणीच होत नाही म्हणे. कारण तू का म्हणे, आम्ही झालो
याला अग्नी जाळू शकत नाही, पाऊस भिजू शकत नाही आणि काटे याला फाडू शकत नाहीत. याच्या पुढे सांगू का, या कपड्याला दुसऱ्यांना हात सुद्धा स्पर्श करू शकत नाही. एवढी ताकद या कपड्यामध्ये आहे. पातळीवरतीचे कपडे. एकानं मला कीर्तन सुटल्यावर विचारलं होतं ते चरित्र संहिता, महाराज कपडे असल्यावर हात सीतेला धरू शकत नाही असं तुम्ही सांगितलं, मग रावणानं उचलून कसं नेलं? त्याचंही बरोबरच आहे, त्याचंही बरोबर आहे, त्याचं चूक नाही. नीट आहे का, रामायण आहे ते, रामायण आहे. महाराज मी जेवढे शब्द बोललो तेवढेच लक्ष द्या फक्त. हात लावू शकलाच नाही दशाननानं, दशानन हात लावू शकलाच नाही महाराज सीतेला, कारण दशानन पापी होता आणि पाप्याला कधी पातीवरतीच्या स्त्रीकडे हात लावायची ताकद राहत नाही, जळून भस्म झाला असता. तुम्ही म्हणा महाराज एवढं तुम्हीच सांगलं मग रामायण खोट आहे का? नाही, रामायण खोट नाही, ऐकलं पाहिजे तसं. नीट आहे का? जे अनुसयाने दिलेले शब्द आहेत, अग्नी जाळू शकत नाही, पाऊस भिजू शकत नाही, काटा फाडू शकत नाही, परपुरुष तिच्या वस्त्राला हात सुद्धा लावू शकत नाही. पण एवढी ताकद असताना रावणानं नेला कसा? तर नेण्यासाठी एकच आहे, लक्ष्मणानं रेषा ओढली. कोणती? लक्ष्मण रेषा. आणि लक्ष्मण रेषा ओढल्यानंतर सीता मैयानं असणारा त्या अग्नीला सांगितलं, अगं अग्नी मला पवित्र ठेव, अगं अग्नी या वस्त्राला बाटू देऊ नकोस, अगं अग्नी माझं पाठीवरती धर्मभंग पडू देऊ नकोस आणि मला तुझ्यात सामावून घे. म्हणून अग्नीमध्ये तिनं प्रवेश केली आणि ते वस्त्र अग्निरूपामध्ये सोडली आणि सामान्य रूपानं बाहेर आली. रावणानं उचलून नेला, पण जेव्हा अशोक वाटिकात गेली तेव्हा तिनं तप करत बसली, म्हणे याच्या हाताला मला स्पर्श व्हायचं नाही. पुन्हा लक्षात द्या, रामप्रभू दशाननाचा वध करून नेत असताना सीतेला सरळ नेलं का? काय करावं लागलं? काय करा? अग्नी म्हणजे पुन्हा तिची पातिवर्तता, पुन्हा तिचं असणारे वस्त्र हे तिच्या स्वरूपामध्ये येण्याची ताकद त्या अनुसयाच्या कपड्यात होती. म्हणून अनुसयाचे कपडे म्हणजे बट्टल एवढं पवित्र होतं. माता तुमचे कुठले आहेत? म्हणून नारदानं पार्वती मातेला सांगितलं. कोणाला? पार्वतीला. आता मला सांगा महाराज, काय सांगू का? एका गायकाची स्तुती करा, एकाची करू नये, कसं होईल? लगेच पेटलं महाराज अग्नी आणि बायका तर लय हलकट. दुसऱ्या स्त्रीची जरी उगा बघा तुम्ही, आता मी बरंच बघतो ते फोन चॅटिंग करताना बघा, तिनं मागे राहून उगाच म्हणा बरी आहेस का ग म्हणावं, झाले ती पोरग काय राहीना. इथं मी कितीला वाढते, कितीला हे तुम्हाला माहितच आहे, हे काही तेवढं सांगायची गरज नाही. नुसतं चॅटिंग करताना जर आपण त्यांना पाहून मुखांकडे केलो तर एवढी बीपी वाढते. मग इथं ज्यावेळेस नारदानं सांगितला तुमच्यापेक्षा सती अनुसया लई पवित्रता आहे आणि तुम्ही तिच्या नादी लागू नका, तुमचं तुम्ही राहा. पण त्या असणाऱ्या पार्वतीला पटलं नाही. पार्वती रुसली महाराज, रुसली. आणि एक बार बाई जर रुसली कशी अवस्था होती? वेगळं निघा, वेगळं निघून संसार, आणि त्या संसारामध्ये बायको रुसावं, आता रुसावं, आई बापापाशी असताना रुसू नये. वेगळं निघालो आणि तिनं जर रुसली, गॅस पेटते का? वरे भोगून ठेवतं का? त्याच्यामध्ये दूध पडते का? काहीच नाही महाराज, काहीच पडत नाही. काय झालं बघा तुमचं तुम्ही, बरोबर आहे ना? बीपी. तसं शंकर जे आले आणि शंकर ध्यानातून येत असताना माता पार्वती पहिलं हातामध्ये कमंडलू घ्यायची आणि एक गुळाचा खडा घ्यायचं, पायावर थोडंसं पाणी टाकायचं, भगवंताच्या हातामध्ये गुळ द्यायचा आणि त्याला पाणी पाजायचं. म्हणून पहिलीची लोक आणि म्हणतात गुळ पाणी द्या, हे प्रथा तेव्हापासूनचे. मग ते झालं महाराज की त्या दिवशी काय झालं, भगवान शंकर ध्यानातून आले, नारद निघून गेले, पार्वतीला बघायला लागले. दरवंट्यावर नाही, पार्वती चार पायीवर आराम बसलेली आहे. भगवंताने बघितलं, पार्वती. नंद्या म्हणला अग्नी लागली आहे. नंद्या होताच ना जवळ, त्यानं म्हणलं अग्नी लागल्या. काय झालं रे? बाबा आला होता, त्याचं एअरटेल टावरली फुल होतं, ते रेंज पेटली आणि इथं अग्नी लागली म्हणे. काय झाले बघा मध्ये जाऊन म्हणलं. भगवान शंकर मध्ये गेले, पार्वती मातेच्या जवळ गेले. पार्वती मातेला म्हणले काय झालं, कशाला काय झालं, आम्हाला बोलू नका तुम्ही. बघा आता भगवान म्हणले झालंय तरी काय? अहो
आम्ही पतिव्रत आहात का नाही? हो तुम्ही पतिव्रत आहात म्हणे. पण नारदानं सांगितलं आमच्यापेक्षा पतिव्रता भूलोकामध्ये सत्या अनुसया आहे म्हणे. हो आहे की म्हणे. आहे आमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा दोषपट घ्या. आता अग्नी 100ला गेली अग्नी. इकडलं मोठ तिकडं झालं. पूर्वचं पश्चिमेला. भगवान म्हणले आता कसं करा. भगवंताने विचार केले. भगवान विष्णूला सांगायला लागले, विष्णू देवा जरा येताव का म्हणे. विष्णू म्हणले एकटे यावं की दोघं बी या म्हणे. दोघं आली महाराज. विष्णू आणि लक्ष्मी माता आल्या. लक्ष्मी माता आल्या आणि पार्वतीकडे गेले. काय झालं म्हणे. आपल्या दोघीपेक्षा भूतलावर पृथ्वीवर सत्य अनुसया लई पतिव्रत आहे म्हणे आणि आमचं जीवन धिक्कार आहे म्हणे. कोण म्हणले? शंकरजी. खरंच म्हणले का? नाही आता याला बोलायचं नाही. एक केला 2 झाले. हे काय बोलला. भगवान म्हणले विष्णू आपलं जमना गेले. ब्रह्म्याला बोलावून नाही. ब्रह्मन सरस्वती आली. दोघं आल्यानंतर सरस्वती आत गेली. संघटन झालं ना महाराज. एक बार संघटन झालं की बिघडणं बरं का. पण संघटन व्हावं लागते आणि संघटन बिघडले की कामातून जाते. हे 3 एक पक्क झाले. हा कोण? लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती. 3 पक्क झाले. हा बोलायला तयार नाही. तेवढ्यामध्ये मात्र भगवान 3 जवळ आले. करावं काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एकच आहे. त्या पतिव्रतेपणाचा त्या सतीचा असणार आणि भंग करावं. काय करावं? भंग करावं. माझे तुकोबारे सांगतात पातिव्रती स्त्रीला आणि सती स्त्रीचं कधी भंग करता येत नाही. कारण तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे सतीचे ते घेतावान बहु कठीण परिणामी. कारण तिचं कोणीच असणार घेऊ शकत नाही. तिचं पातिव्रत्यपणा जर भंग करायला गेला तर तिथं त्याचं नुकसान होतं. पण मात्र या तिन्ही देवींनी आणि या 3 देवांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही तिला भंग करत नाही तोपर्यंत आम्ही मात्र तुम्हाला बोलत नाही. आमची कथा आणि त्यांची कथा एकच. आपली जो बायको रुसते की इथली आणूनच द्यावं लागते. कर म्हणून म्हणायची ताकद नाही. देव 3 खाली आले महाराज. खाली आले भूतलावर. अनुसयाच्या आश्रमापाशी आले. अनुसयाच्या आश्रमापाशी आल्यानंतर अनुसया आत होती. आत्री महात्मा ध्यान करत बसलेला होता. 3घही आले. 3घही गोसायाचं रूप धारण केलं आणि 3ही गोसायाचे रूप धारण करून जोऱ्यामध्ये म्हणायला लागले भिक्षा झोपत भिक्षा देई म्हणलं. आज आजकाल तसंच झाले. जे पीठ मागायला येते बघा तुम्हाला म्हणाले आपण नाही मी बी त्याच्यातलं सांग. पण अलीकडे ते तुकोबाऱ्याचे प्रमाण आहेत महाराज. मी फोटो बघा. घंटा वाजवी ती. कारण बरोबर जाऊन सिने महाराज आता घंटी जोरात वाजवल्यात मध्ये बसत त्याला ऐकू द्या असं खान 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 खान. पण शास्त्र मर्यादा आहे. भिक्षा मागायला गेल्यानंतर डोळ्याची पापणी उघडेपर्यंत तिथून पुढे न्यायला लागते. पण हे भिक्षा मागायला गेलेच नव्हते. तिचं वाण घ्यायला गेले होते. जोऱ्यात भिक्षा दे म्हणलं. त्यानं म्हणली एवढ्या मनात आतापर्यंत कोणीच भिक्षुक आलं नाही. कोण आला असं बघावून बाहेर आली. जरा बघितलं रूप एवढं सुंदर होतं आणि तेज एवढं तेजपुंज होतं आणि तिनं बघितलं हे तर भिक्षुक नाहीत म्हणे. हे कोणतर आहेत. बघाव म्हणजे डोळे झाकली आणि पतीचं स्मरण केली. आणि पतीचं स्मरण केल्याबरोबर महाराज डोळ्यासमोर भगवान ब्रह्म, भगवान विष्णू, भगवान शंकर 3 देवाचं दर्शन झालं. दर्शन झाल्याबरोबर तिनं ओळखली हे 3 आहेत म्हणे. आता काय करावं? पती ध्यान करायला हे भिक्षेला आले. काय भिक्षा मागतील काही कळत नाही. जर दिलो नाही तर पातिव्रतपणा जातं. आणि मी काय करू मनुष्य शेवटी बोला म्हणे. वंदन करते. बोला तुमची काय इच्छा आहे? आमची काय इच्छा नाही. आम्हाला भोजन पाहिजे. त्यानं सांगितले वाढतो बसा. नाही म्हणे असलं भोजन नाही चालत. मग कसलं? आजच पेरावं, आजच उठावं, आजच रास करावी आणि आजच आम्हाला ते जीव घालावं. आता तिनं पातिव्रत होते. आपली सारखी नव्हते. 6 काढायला गेलं तर 3 महिने लागले. आता ती पातिव्रत होता. तिनं ती घेतलं तांदूळ मध्ये पेरलं. पेरल्यानंतर उठलं. चंद्रोदयाच्या वेळेमध्ये तिला रास झाला. रास झाल्यानंतर ती कुठली त्याच्यापासून तयार केलं तांदूळ आणि तांदूळापासून भात तयार केलं आणि भात तयार करून भिक्षा घेऊन बाहेर आली. आता हे सत्वच घ्यायला आले होते. भिक्षा घ्यायला भात घेऊन. माई म्हणे कवा तुमच्या डोळ्यासमोर पेरलं, उठलं, रास केली, तांदूळ केलं, भात शिजवलं, घ्या भिक्षा. त्याने म्हणले आता आम्ही भिक्षा घेत नाही. म्हणजे का? आम्ही भुकेच लोक म्हणे. सकाळपासून थांब भुकेच लोक. आणि आता 11 वाजून गेले. तुमचं विठ्ठल होईना गेले. खिरापत आहे. तुमचं कीर्तन केव्हा सुटते म्हणा तुम्ही. नाही काळजी करू नका. माझं कीर्तन लई टाइमला सुटते. त्याची काही काळजीच करू नका. मी खिरापतीच्या आधी सोडून टाकतो 11:30च्या मध्ये. तुम्ही काळजीच करू नका. ते म्हणायला लागल्या आम्ही सकाळी 4 मिनिटावर थांबलो. दुपार गेला. संध्याकाळची वेळ झाली. आमच्या पोटात भूक लागली आणि आता आम्हाला हे जीव घाला.
जेव घाला म्हणले. तर बसा जेव घालते. त्याने म्हणले असं नाही, आमच्या मुखात घाला. मुखात घाला म्हणल्यानंतर तिनं ओळखीला, अरे असं आहे का, थांबा म्हणे मुखातच घालते तुमच्या, चांगलं घालतो म्हणे, बसा. त्याने म्हणले नाही लवकर करा. आत गेली, पतीवरतेच्या जे कमंडल आहे त्याच्यातलं पाणी आणलं, पातीवरचे तो चप होतं त्यांच्या अंगावर शिपडलं. कोणाच्या? तिन्ही देवाच्या. 6 महिन्याचे बाळ झाले. किती महिन्याचे? 6 महिन्याचे बाळ झाले. आणि बाळ अंगणात घेतली, मांडीवर घेतलं ठेवून, मांडी घालून, आणि त्यांना घास भरवायला लागली. भरवलं घास. म्हणजे राहा बेट्यावा, आता जायचं नाही म्हणजे झालं. आता बोल होतं पातीवरच राहिलं. 6 महिने राहिले तिथंच. वरे हेंडका लागला. कुठं? कैलासात. लक्ष्मी रडायला लागली, सरस्वती रडायला लागली, पार्वती रडायला लागली, आणि माझा बाबा निघाला येणा घेऊन हातात. नारायण नारायण नारायण. हे संत बाबा येत असताना त्याने म्हणले इकडे तुझं ऐकलं म्हणे, इकडे इकडे. म्हणजे काय, आमचे देव कुठे आहे? तुमचे देव तुम्हाला माहित म्हणे, तुम्हाला माहित. अरे तू सांगितलं ना अनुसय तिचं सत्व हरण करायला गेलो. अरे म्हणे तुम्हाला किती वेळा सांगितलं, पतिवर्तीचं तुम्ही सत्व घेऊ शकत नाही. कारण का? आम्हाला माहिती आहे म्हणे, कारण आम्ही धर्माचे पालन, आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही पाखंडी आहात. तुम्ही पाखंडी आहेत, तुम्ही घेऊ शकत नाही. नाही नाही म्हणे आता आमचे पती येत नाही. सांग ना तू पती कुठे आहेत? त्यांनी म्हणले जिच्या घरी पाठवला तिच्या घरी लहान बाळ झालेत म्हणे, आराम खाऊ लागले, दूध पिऊ लागले, घरकाम झोपी चाललेत म्हणे. नाही एकादशी नाही, ना द्वादशी नाही, ना काही आठवण नाही. आता आराम त्या अनुसयाच्या मातेचं खाऊ लागले. महाराज रडत खाली आले, रडत खाली आले. खाली आल्याबरोबर खाली आले, दारवंट्यावर आले. मध्ये माता आमची स्वयंपाक करत होती. बाहेरून हाक मारलं, मैया 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 म्हणल्यानंतर म्हणे कोण आहे? बाहेर आलं, बघितलं, दोन्ही हात जोडले, ध्यान केलं. म्हणे लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तिघाच्या चरणावर वंदन केलं. बोला माय कसं काय न झालं? आमचे पती द्या म्हणे. त्याने म्हणले तुमचे पती? तुमचे पती कुठले? म्हणे माझ्या इथं 3 गोसाई आलते म्हणे. 3 गोसाई आलते. भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा, भगवान महेश याने आले नाहीत. माझ्या इथं 3 गोसाई आलते म्हणे. माई ते आमचं ऐकून आलते हो. आम्ही लई पाप, तुमचं पाप ऐकलं होतं, पुण्य ऐकलं होतं. आम्ही पाप केलं हो. तुमचं सत्वहरण करायला आम्हीच पाठवलं होतो, आम्हीच पाठवलं होतो म्हणल्यानंतर मैया सांगितले मध्ये या. मध्ये घेतलं, मध्ये नेऊन त्या पाण्यापाशी थांबवलं. बघा म्हणे हे 3 आहेत. ते बघितले, हे आहे की ते आहे की ते आहे की हे आहे. आता कसं करावं, कसं करावं म्हणल्यानंतर एअरटेल टावर खाली आलं. कोण? नारद आले. नारद महर्षी खाली आले आणि म्हणायला लागले मैया काय झालं? अरे बघ ना म्हणे याच्यात आमचं कोणतं आमचे पतिराज कोणते? त्याने म्हणले लई पतिव्रतात ना तुम्ही, सत्य अनुसयांपेक्षा बलवान म्हणले होते ना, तुमच्या पातिव्रतेच्या बलानं आणि यांना ओळखा. त्याने म्हणले आम्ही पतिव्रता नाही रे, आम्ही भ्याड आहोत. आम्ही उगतीची निंदा केलो, आणि निंदा केल्यामुळे आम्ही पापी झालो. आणि खरं सांग आम्हाला पती कसे ओळखतील? त्यावेळेस त्याने सांगितलं माझं ऐकत का, मी ते काम केलं. कोणतं काम केलं? अभंगाच्या 2ऱ्या चरणात
धर्माचे पालन करणे पापांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. खिरापत असल्यामुळे 9ला कीर्तन सुरुवात झाले, त्याच्यामुळे मधल्या चालीला पूर्णता आणि कीर्तनाला सुद्धा पूर्णताच. कारण का वेळ संपली, 11:15 ते 11:30 आपल्याला आरती केलं पाहिजे, खिरापत केली पाहिजे. फक्त मुख्य 2 मिनिटांमध्ये विषय सांगतो ऐका. नारद महात्मे देवादिकाला सुद्धा न भीता आपल्या मातेला, कारण नारदाच्या माताच आहे त्या मातेला सुद्धा धर्म शिकवत असताना त्याने हातामधला आपला शब्द सोडला नाही. म्हणजे शस्त्र हे निर्वाणीचे जे बाण आहे ना निर्वाणीचं, म्हणजे या वाचन जे सांगणं आहे ते सांगितलंच. आणि मातेला सांगितलं, माते जर तुमचे पती तुम्हाला ओळखून द्यायचेत ना तर एक करा, हिच्यापाशी बसा आता आणि एक नामचिंतन जपा. कारण या जगतामध्ये दुःखातून जर बाजूला काही काढायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त नामच आहे. शस्त्र हे निर्वाणीचे बाण, निकट समयो अवसान, कोठे योजिले दश धान्य, खंडी नारायण दुःख चिंतने. आणि आम्ही एवढं दुःख जर कशाने करत असताल तर आमच्या जीवनामध्ये तुकोबारा सांगतात, आम्ही पहिले नामधारक झालो आणि नामधारक झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या नामाला आपलं केलं आणि आपलं केल्यामुळे त्या नामाला आम्ही काय केलो, आमचं करून घेतलं आणि आमचं करून घेतल्यामुळे त्या नामाची प्राबल्यता आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. कारण आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरं काही केलं नाही. ते शस्त्र असणार नाम बीज आहे आणि ते नाम आम्ही घेतलं, आम्ही त्याचे धारक झालो आणि आम्ही नामधारक झालो. आणि आम्ही नामधारक झाल्यामुळे जसं असणारा नारदानं त्यांना सांगितलं नाम बीज जपा, तसं आम्ही तुकोबाराय सांगतात आम्ही संत महात्मे धर्माचं पालन केलो. पाखंड्याचं खंडन करत असताना आमच्या जीवनामध्ये आम्ही ते नाम घेतलं आणि जगाला त्या नामाचं बीज पेरायला याची आम्हा करणे काम. आणि हे काम करत असताना ज्यावेळेस आम्ही नामाचा प्रचार करायला लागलो ना त्यावेळेस काही साधक आमच्याकडे आले, म्हणायला लागले तुमच्या देवाचं नाव घेतल्यानंतर काय होतं. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, देव माझ्या आम्ही नामधारक असल्यामुळे आम्ही ज्याचं नाम घेतो ना त्याचं नाम मनुष्य तर मुक्ती मिळतेच मिळते, जीवाला मोक्ष तर भेटतच भेटतं, पण पशुलाही मोक्ष मिळतं. पशुलाच नाही तर राक्षसाला सुद्धा मुक्ती मिळाल्यामुळे नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. म्हणून ही साधना या जगतामध्ये तुकोबाराय प्रचार करायला लागली. आणि ह्या प्रचारातून आपल्याला काय घेऊन जायचंय तर तेवढंच 1 मिनिटात सांगतो. या मनुष्य जन्माला आपण आलो तर मनुष्य जन्माला आल्यानंतर धर्माचं पालन करा. कोणाचं? धर्माचं. म्हणून मनुष्य देहाला आलात ना तर एक करा, आई वडिलाच्या पाया पडायला कधी विसरू नका, आई वडिलाची सेवा करायला कधी विसरू नका, सद्गुरु वचनावर राहिल्याशिवाय राहू नका. कारण सद्गुरु वचन हे सर्व तारणार आहे. कारण सद्गुरु कृपातूनच संत कृपा होते आणि संत कृपेतून देवाची कृपा होते. म्हणून जीवनामध्ये आई वडिलाची सेवा करा, निर्विष्टी जीवन जगा, सदाचारी जीवन जगा, सात्विक जीवन जगा आणि आपल्या जीवनाला भगवंताच्या चरणाजवळ समर्पित करा. आणि भगवंताच्या चरणाजवळ समर्पित करून आपण सुबुद्धीनं, सुसंगतीनं आणि सुसंगतीतून आपल्याला मोक्ष गाठणं आहे. पण आपल्या जीवनामध्ये संत संगती करा आणि त्या संत संगतीतून आपल्या जन्माचं सार्थक करा. हेच तुकोबाराय सगळ्या जीवाला सांगितलं. म्हणून झालेली सेवा यथामते यथावकाश अखिल कोटी ब्रह्मांड नाही भगवंताच्या चरणावर समर्पित करतो आणि सद्गुरूच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला मुक्त करतो. फक्त एक करा, ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा. आहेत का? शेत उंटे वेदीजे आहेत का? एक बार तुकोबारायचं भजन करा. तुकाराम तुकाराम तुकाराम
पाहिलेल्या बार